राज्यात विविध ठिकाणी झालेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये वर्षभरात 61 जणांना प्राण गमवावे लागलेत, तर तब्बल 4575 पशुधन गमावलंय. तसंच वन्य प्राण्यांनी 94,056 ठिकाणी शेतीचं नुकसान केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. मुंबईत रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे मुंबईकरांना मुंबई बाहेर घर शोधावं लागतंय, तर रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचं घर मिळवून दिलं जाईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. शेतसारा भरला नाही, त्यामुळे सरकार जमा करण्यात आलेली जमीन परत करणारे महसूल सुधारण्यात आलंय आणि ही जमीन परत करताना संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 5% रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे. राज्यातील 1093 प्रकरणातील 1039 हेक्टर जमीन परत केली जाणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली. तसंच पीक विमा योजनेत विम्याचे दावे नाकारणं, ओरिएंटल कंपनीनं 202 कोटी वितरणास नकार दिला असून यंदाच्या हंगामातील पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचं उत्तरात म्हटलंय. ओसरणाऱ्या थंडीची चाहूल देणारा फेब्रुवारी यंदा देशभर उन्हाचा चटका देणारा ठरलाय. एरवी उन्हाळ्यात वाढणारा कमाल तापमानाचा पारा यंदा फेब्रुवारीतच वाढलाय. त्यामुळे 10-20 नव्हे तर तब्बल 125 वर्षातील उच्चांक नोंदवला गेलाय. देशात फेब्रुवारीत सरासरी तापमान 22.4 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आलंय. पुणे सिंहगड रस्ता परिसरामध्ये पुन्हा एकदा जीबीएस आजाराचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. नव्यानं सापडलेल्या रुग्णांना दूषित पाण्यामुळे जीबीएस झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागानं पाणीपुरवठा विभागाला पत्र लिहून या भागातील पाण्याची तपासणी करावी आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा अशा सूचना केल्या. पुणे महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्यापूर्वीच प्रशासनानं तयार केलेले सांस्कृतिक धोरण स्थायी समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आल्यामुळे आणि हे धोरण तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार मंडळातील व्यक्तींवरनं वाद निर्माण झालाय. त्यामुळे हे धोरणच दप्तरी दाखल करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळेंनी शहरवासियांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी 3 टप्प्यात अभय योजना लागू केली आहे. 24 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान हे 3 टप्पे विभागून देण्यात आले. मात्र 100% व्याज आणि दंडमाफीच्या पहिल्या टप्प्यातील 11 दिवसातच 117 कोटींच्या कर वसुली झाल्या. 117 कोटींच्या वर वसुली झाल्यामुळे मागील वर्षाचा 112 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक झालाय. तापमानात वाढ झाल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा शीतपेयांकडे वळवला असून लिंबू सरबताला पसंती मिळतेय. परिणामी लिंबाच्या किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लहान आकाराचं 1 लिंबू 5 रुपयांना तर मोठ्या आकाराचं लिंबू 10 रुपयांना विक्रीस आहे. राज्यामध्ये यंदाच्या गळीत हंगामात 4 मार्च अखेर एकूण 200 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या साखर कारखान्यांनी 814.92 लाख टन ऊसाचं गाळप केलं असून आतापर्यंत 764.33 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. मुंबईतल्या गोरेगाव पश्चिम येथील पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला. या बहुचर्चित पुनर्विकास खासगी बिल्डरकडनं करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं म्हाडाला परवानगी दिली आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरात सर्वसामान्यांसाठी सुमारे 33,000 घरं म्हाडाला उपलब्ध होणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा कायापालट करताना 2 नवे फलाट उभारण्यात येणार आहेत. यासाठी आराखडा तयार करताना गर्दी नियोजनासाठी होल्डिंग एरिया तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी यंत्रणांना दिल्या आहेत. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारणाऱ्या उड्डाणपुलाचं काम जलद गतीनं पूर्ण करून जेणेकरून पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होईल असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा यानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारत प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्यामुळे हिंदुस्थानात पाठवल्यास माझा छळ केला जाईल असं त्यानं आपल्या याचिकेत म्हटलंय. गेल्या 10 वर्षात देशात नोकऱ्यांची संख्या वेगानं वाढल्याचा दावा केंद्र सरकारनं केलाय. 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात देशामध्ये 17.1 कोटी नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2024 मध्ये 4.6 कोटी लोकांना रोजगार मिळाला अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर इथे अवैध वाळू वाहतूक करणारे 3 हायवा टिप्परवर पोलिसांनी कारवाई केली. 60,75,000च्या मुद्देमालासह 6 आरोपींवर अहमदपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. येत्या काळात सुद्धा अवैध धंद्यांवर अशाच पद्धतीनं कारवाई करणार का असा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय. रायगडमध्ये जादूटोणा करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पेडमध्ये स्मशानभूमीत जादूटोणा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट आलाय. छाननीमध्ये 2 अर्जांवरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाल्याचं बघायला मिळालं. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विद्यमान भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर एकत्र आले होते. सत्ताधारी गटातील प्रमुख इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळ यांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या आणि या हरकतींवर आज 10 वाजता निकाल येणार आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या वकिलांनी कोर्टात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. पीडितेचे चारित्र्य हनन करणाऱ्या खोट्या, अवमानजनक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर बंदी घालावी असा पीडितेच्या वकिलांनी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईवडिलांनाही टवाळखोरांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली. पत्नी सोडचिठ्ठी न देताच दुसरा विवाह करत असल्यामुळे इचलकरंजीतल्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारात एका व्यक्तीनं पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत तो व्यक्ती 60% भाजलाय. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. कारमायकल रोड प्रकरणी आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचताना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून ते काम करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही असं निरीक्षण नोंदवत गुरुवारी उच्च न्यायालयानं वाझेची मुक्ततेबाबतची याचिका फेटाळली. यानंतर एक महत्त्वाची बातमी. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांनाही लाजवेल अशा थाटात मध्यरात्रीभर रस्त्यात फटाक्यांची आतषबाजी करत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. धक्कादायक बाब म्हणजे वाढदिवस साजरा करताना या पोलीस कर्मचाऱ्यांना एका गुन्हेगाराला सुद्धा सोबत घेऊन धुडगूस घातला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई प्रवीण पाटीलनं हा वाढदिवस साजरा केला. एका पोलीस शिपायानं हा सगळा राडा केला आणि तोही थेट पोलीस स्टेशनच्या दारातच. 12च्या ठोक्याला प्रवीणचे मित्रमंडळी पोलीस स्टेशन समोरच्या रस्त्यावरती आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं. पोलीस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना पोलीस का गप्प होते असा सवाल करण्यात येतोय. आता पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. घाटकोपरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आलं. भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याचा मनसेनं निषेध केला. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं धरणं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कुर्ल्यामध्ये शिवसेना उबाटाकडून आंदोलन करण्यात आलं. भैयाजी जोशींच्या प्रतिमेला जोडे मारत उबाटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. चिपळूणमध्ये हिंदू जनजागृती समितीकडून आंदोलन करण्यात आलं. ग्रामीण भागातील देवस्थानं आणि त्यांच्या मालकीच्या जमिनी राज्य सरकारऐवजी देवस्थानांच्या नावे कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली. बुलढाण्याच्या शेगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकासमोर निदर्शनं केली. एसटी कर्मचाऱ्यांनी 50% महागाई भत्ता देण्यासोबतच विविध मागण्यांकडे लक्ष वेधलं. सायन पनवेल मार्गावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. उरण फाटा इथे स्कॉर्पिओला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र आगीत कार जळून खाक झाली. भैयाजी जोशींविरोधात बदलापुरातील मनसैनिक आक्रमक झाले. भैयाजी जोशींच्या प्रतिमेला जिलबी फाफडा भरवत मनसैनिकांनी भैयाजींच्या वक्तव्याचा निषेध केला. नांदेड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आलाय. शाळेत सेवक पदावरती कार्यरत सुभाष मच्छल या व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून पालकांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.